धाराशिवमधील 100 एकराहून जास्त एकरावरील शेतकऱ्यांचं सोयाबीनचे बियाणं उगवलंच नाहीये। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून घेतलेल्या बियाण्यांची शेतकऱ्यांकडून पेरणी करण्यात आली आहे। बियाणं न उगवल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। बियाणे न उगवलेल्या शेतातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी बियाणे महामंडळाकडून बियाणं खरेदी केलं, मात्र पेरणीही झाली, पण ते बियाणं न उगवल्यानं आता शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ झाली। तुम्ही पाहू शकता की मी आता धाराशिव जिल्ह्यातील वानेवाडी शिवारात आहे आणि तब्बल या शिवारात 100 पेक्षा जास्त एकरावर ह्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली, मात्र हे सोयाबीन उगवलंच नसल्यानं आता शेतकऱ्यासमोर आता मोठं संकट उभं राहिलं। आता माझ्यासोबत शेतकरी आहेत, आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमकं झालं काय। मला सांगा, कुठून बियाणं घेतलं तुम्ही आणि नेमकं काय झालं? महाबीज महामंडळाकडून बियाणं घेतलं होतं। त्याची पेरणी 11 तारखेला केली। आज आहे 21 तारीख, पण बियाणं उगवलंच नाही। त्याच्यामुळं आम्ही त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमची पुरेपूर भरपाई द्यावी, नाहीतर अन्यथा आम्ही आंदोलनाला बसणार। पूर्ण आता शेतकऱ्याचा एकतर ट्रॅक्टरची मेहनत गेली, पेरणीचा खर्च गेला आणि पुन्हा दुबार पेरणी करायची म्हणलं तर पहिल्यासारखं येत नाही। आता पुन्हा करायची म्हणलं तर पाऊस लागला की पुन्हा लेट झाला, म्हणजे ही सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी सहन करायच्या का? काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।